नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, वंदे मातरम या गीताच्या निर्मितीला 150 वर्ष झाल्याबद्दल संसदेच्या दोन्ही सभागृहात ह्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयाला सुरुवात केली आणि लोकसभेमध्ये राजनाथ सिंह केंद्रीय संरक्षण मंत्री यांनी या विषयाचा समारोप केला. अर्थात ह्या विषयावरती अनेक खासदारांनी अनेक नेत्यांनी आपलं मत व्यक्त केलं. राज्यसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भात व्यवस्थित आपलं सगळं मत त्याच्यामध्ये मांडलं. या सगळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची चर्चा झालीच, राजनाथ सिंह आणि अमित शहा यांच्याही भाषणाची चर्चा झालीच. त्यांनी जे वंदे मातरमबद्दल जे वक्तव्य केलं, भाषण केलं, त्याची भरपूर चर्चा झाली. त्याचबरोबर लोकसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्या प्रियंका वाड्रा यांनी जे वक्तव्य केलं, त्यांनी ज्या पद्धतीचं भाष्य केलं त्याची भरपूर चर्चा झाली. आणि त्यांच्या बोलण्यामुळं आत्ता जे साधारण काँग्रेसचे समर्थक आहेत किंवा भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे कट्टर विरोधक आहेत, त्यांच्या गोटामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेली काही वर्ष काँग्रेस पक्ष काम करतोय, परंतु राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस पक्षाला निवडणुकीमध्ये काही फारसं यश मिळालेलं नाही. आजपर्यंत ज्या निवडणुका झालेल्या आहेत, विशेषतः 2014 नंतरच्या निवडणुकांचा जर आपण आढावा घेतला तर साधारणपणे 90 निवडणुका विधानसभांच्या आणि लोकसभेच्या अशा जर बघितल्या तर त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाला फार मोठा दारुण पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. या सगळ्यातून असं एक चित्र निर्माण झालेलं आहे की राहुल गांधी यांच्याशिवाय अधिक प्रभावी कोणी नेतृत्व काँग्रेस पक्षाचं करू शकेल का, असा सवाल गेले काही दिवस विचारला जात होता. आणि अचानक वंदे मातरमवरच्या चर्चेच्या निमित्तानं प्रियंका वाड्रा यांचं जे भाषण झालं त्यामुळं जे भारतीय जनता पक्षाचे आणि संघाचे जे विरोधक आहेत ते कमालीचे खुश झालेत असं दिसतंय. जे काही काँग्रेस पक्षाचे किंवा इंडिया आघाडीचे जे राजकीय विश्लेषक, समर्थक किंवा पत्रकार, विचारवंत जे कट्टर समर्थक आहेत, त्यांनी आता अशी भाषा सुरू केलेली आहे त्यांच्या विश्लेषणामध्ये की राहुल गांधी यांचं नेतृत्व कायम राहू देच काँग्रेस पक्षाचं, पण आता मुख्य धुरा ही प्रियंका वाड्रा याच सांभाळतील, किंबहुना त्यांनी तशी ती सांभाळावी, अशा पद्धतीची मतं राजकीय विश्लेषणातून व्यक्त व्हायला लागलेली आहे. साधारणपणे इंडिया आघाडीचे जे समर्थक सगळे विचारवंत आहेत, राजकीय विश्लेषक आहेत, ते ह्या पद्धतीची मांडणी करायला लागले. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की वंदे मातरम या गीतासंदर्भात जी चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या वेळेला प्रियंका वाड्रा यांनी अत्यंत संयमी, अतिशय मुद्देसूद आणि सत्तारूढ पक्षाला बरोबर उत्तर मिळेल अशा पद्धतीचं भाषण केलं. असा एक सर्वसाधारण सूर या सगळ्या भारतीय जनता पक्षाचे विरोधक आणि संघाचे विरोधक आहेत त्यांनी काढलेला आहे. आजपर्यंत काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस पक्ष यांनी जे मुद्दे उठवले, जे मुद्दे पुढे केले, त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालची राज्य सरकार यांच्यावर काही फार मोठा राजकीय परिणाम झालाय असं दिसलेलं नाही. उलट राहुल गांधी हे तेवढे प्रभावी ठरत नाहीत असं हे राजकीय विश्लेषकच म्हणायला लागलेले आहेत. म्हणजे जे काँग्रेस पक्षाचे समर्थक आहेत, इंडिया आघाडीचे पुरोगामी विचारवंत आहेत, पुरोगामी विश्लेषक आहेत, तेच या पद्धतीची भाषा करायला लागलेत. आणि त्यांना असं आता वाटायला लागलेलं आहे की आत्ता जो काँग्रेस पक्ष अत्यंत संकटात आहे आणि या संकटाच्या वेळेला प्रियंका यांनीच आता काँग्रेस पक्षाची नेतृत्वाची बागडोर सांभाळली पाहिजे, मुख्य जबाबदारी घेतली पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं त्या वंदे मातरम ह्या विषयावरती बोलल्या त्याबद्दल त्यांचं प्रचंड कौतुक ही सगळी मंडळी जी आहेत, राजकीय विरोधक आहेत भाजपचे आणि संघाचे, ते मोठ्या प्रमाणावर कौतुक करतायत. त्यांना एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे. त्यांना आतापर्यंत फारसा आशेचा किरण दिसत नव्हता
की संघ आणि भाजप यांना अडवणार कोण, हा जो अश्वमेध चाललेला आहे, विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडासा आशेचा किरण दिसायला लागलेला होता. 101 जागा म्हणजे 99 जागा मिळाल्या काँग्रेस पक्षाला आणि एकूणच विरोधकांना बऱ्यापैकी यश मिळालं आणि भाजपची चांगलीच पिछेहाट झाली. भाजप प्रणित इंडिया आघाडीला बहुमत मिळालं, पण भारतीय जनता पक्षाला ज्या 2019च्या निवडणुकीत 303 जागा मिळाल्या त्या 303 जागाच्या ऐवजी भारतीय जनता पक्षाला 240 वर थांबावं लागलं. एक आशेचा किरण निर्माण झालेला होता, एक आशा वाटायला लागलेली होती. पण त्याच वेळेला त्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, विशेषतः हरियाणाची निवडणूक झाली, त्यानंतर महाराष्ट्राची निवडणूक झाली विधानसभेची, त्यानंतर दिल्लीची निवडणूक झाली. या 3 निवडणुका म्हणजे इजा मिजा तिजा असं झाल्यासारखं झालं आणि तिन्ही ठिकाणी काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. केवळ काँग्रेस पक्षाचाच असं नव्हे तर काँग्रेस पक्षाबरोबर इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष सहभागी होते त्यांचाही दारुण पराभव झाला आणि भारतीय जनता पक्षाला हरियाणात चांगलंच बहुमत मिळालं. 3ऱ्यांदा सत्तेवर भारतीय जनता पक्ष तिथं आला. महाराष्ट्रात तर प्रचंड बहुमत भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीला मिळालं. दिल्लीतही जवळजवळ 15 वर्षानंतर भारतीय जनता पक्ष सत्ता म्हणजे आपची सत्ता गेली 15 वर्षानंतर आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता दिल्ली विधानसभेमध्ये प्रस्थापित झाली. त्यानंतर थोडीशी आशा वाटत होती बिहारमध्ये, कारण त्या ठिकाणी वोट चोरीचा मुद्दा राहुल गांधींनी फार मोठ्या प्रमाणावरती उभा केलेला होता. त्याच्याबद्दल प्रचार यात्रा पण काढलेली होती, जनयात्रा पण काढलेली होती. परंतु बिहारमध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष प्रणित जे गठबंधन होतं विरोधी पक्षांचं, त्याची काही डाळ शिजली नाही. उलट पूर्वीपेक्षा अतिशय दारुण पराभव झाला. काँग्रेस पक्षाचा तर अत्यंत दारुण पराभव त्या ठिकाणी झाला. एकेकाळी ज्या बिहारमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री असायचे त्या बिहारमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या एवढे आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले. त्यामुळे एकूणच राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल, त्यांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल, त्यांच्या संसदेतल्या बोलण्याबद्दल, बाहेरच्या बोलण्याबद्दल याबद्दल चर्चा सुरू झालेली होती. त्याच्यामध्ये राहुल गांधींचं समर्थन करणारे सुद्धा खूप आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं राहुल गांधी संसदेमध्ये अतिशय ठामपणे बोलतात, आत्मविश्वासात बोलतात, त्याबद्दलही त्यांचं समर्थन करतात. परंतु एकूणच असा एक निराशेचा सूर सगळ्याच समर्थकांच्या मध्ये, काँग्रेस समर्थकांच्या मध्ये, इंडिया आघाडी समर्थकांच्या मध्ये होता आणि हे सगळे प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष आणि संघ यांचे कट्टर विरोधक आहेत, एनडीएचे विरोधक आहेत. परंतु आता प्रियंका वाड्रा यांचं जे भाषण झालं त्यानंतर हे सगळे पुन्हा खूप सुखावलेले आहेत. त्यांना एक आता खरोखरच आशेचा किरण दिसायला लागलेला आहे. एक नवा राजकीय तारा उदयाला येतोय असंही काही लोकांनी भाष्य केलेलं आहे, असं काही लोकांनी वक्तव्य केलेलं आहे. आणि आता प्रियंका वाड्रा यांनीच काँग्रेस पक्षाचं नेतृत्व हातामध्ये घ्यावं आणि काँग्रेस पक्षाला संकटातून बाजूला काढावं. एक नवं नेतृत्व ह्यामुळे मिळेल. पहिली त्याची सुरुवात पश्चिम बंगालच्या निवडणुकीपासून सुरू व्हावी अशी ही एकूण वक्तव्य होत आहेत, असे मतं व्यक्त होत आहेत. त्यामुळं वंदे मातरमवरची चर्चा ही कदाचित बंगालच्या निवडणुकीवर परिणाम करणारी ठरू शकेल, काही आज सांगता येत नाही. परंतु काँग्रेस पक्षावर मात्र मोठा परिणाम करणारी ठरेल अशी एकूण चिन्ह दिसत आहेत. त्या चर्चेच्या निमित्तानं म्हणजे वंदे मातरमवरच्या चर्चेच्या निमित्तानं प्रियंका वाड्रा यांचं नेतृत्व पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. खूप पूर्वी इंदिरा म्हणजे जेव्हा विरोधी पक्षाची सगळी बजबजपुरी माजलेली होती केंद्रस्थानी आणि दिल्लीमध्ये किंवा अन्य राज्यामध्ये सुद्धा, तेव्हा इंदिरा गांधीच ह्या देशाला वाचवू शकतील अशा पद्धतीची अनेक वक्तव्य त्या काळात झाली ती, किंबहुना काँग्रेस पक्षाची तशी घोषणा पण होती. पण आता मात्र काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी प्रियंका गांधी किंवा वाड्रा यांना आणावं अशा पद्धतीचा नारा हळूहळू बुलंद होत जाईल अशी चिन्ह दिसत आहेत. काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा प्रियंका वाड्रा यांना मानणारा समर्थक गट आहे. तो आतापर्यंत थोडासा दबून होता, तो आता अधिक खुलेपणानं बोलायला लागेल आणि प्रियंका वाड्रा यांच्याकडेच नेतृत्व द्या काँग्रेस पक्षाचं अशी चर्चा सुरू होईल. जेव्हा निवडणूक सुधार आणि SIR बद्दल लोकसभेमध्ये चर्चा झाली त्यावेळेला खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनी असं बजावलं, राहुल गांधींना उद्देशून बजावलं की किती दिवस तुमच्या नेतृत्वाखाली होणारा पराभव कार्यकर्ते सहन करतील, एक दिवस कार्यकर्तेच तुम्हाला या संदर्भात जाब विचारतील असं खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोललेत. यावरून काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा या पद्धतीची हालचाल काही दिवसात सुरू होईल अशी चिन्ह दिसत आहेत.
आणि काँग्रेस पक्षाचं नेतृत्व प्रियंका वाड्रा यांच्याकडे आता सोपवावं असंही मत व्यक्त व्हायला लागलेलं आहे. अर्थात हे जे सगळे राजकीय विश्लेषक आणि पुरोगामी समर्थक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की राहुल गांधी यांना पूरक भूमिका प्रियंका वाड्रा यांनी बजावावी. राहुल गांधी यांचं नेतृत्व चालू असावंच, पण त्यांना पूरक त्यांची शक्ती वाढवणारं, त्यांची राजकीय शक्ती वाढवणारं नेतृत्व प्रियंका वाड्रा यांनी द्यावं अशा स्वरूपाचा एक वक्तव्य केलं जातंय. कारण ह्या सर्व मंडळींना असं वाटतंय की राहुल गांधी यांनाही एकदम बाजूला करायला त्यांना पसंत पडत नाही, कारण त्यांनी आतापर्यंत राहुल गांधींची पाठराखण केलेली आहे, त्यांच्या नेतृत्वाची पाठराखण केलेली आहे. त्यामुळे एकदम राहुल गांधींना बाजूला करा आणि प्रियंका वाड्रांना आणा असं कसं म्हणायचं, अशी थोडीशी त्यांची पंचायत झाली आहे. पण एकूण सूर मात्र असा यायला लागलेला आहे की आता काँग्रेस पक्षाचं नेतृत्व बदलण्याची वेळ आलेली आहे. पाहूया नेमकं काय होतंय ते. राजकारणामध्ये काही केव्हाही होऊ शकतं, केव्हा काही नाही सुद्धा होऊ शकतं, असं राजकारण आहे. पाहूया आपण काय होतंय. परंतु काँग्रेस पक्ष वाचवा, प्रियंका वाड्रांना आणा आणि काँग्रेस पक्ष वाचवा, प्रियंका वाड्रा को लाओ और काँग्रेस बचाओ अशा पद्धतीचा नारा येत्या काही दिवसात पुढे आला तर फार आश्चर्य वाटायचं कारण नाही. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.